नगरमध्ये तापमानाचा पारा कमी होऊन थंडीची चाहूल लागत असतानाच महानगरपालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण मात्र तापण्यास सुरुवात झाली आहे। प्रभाग 12 मध्ये हरिभाऊ डोळसे, शैलेश मोळ, दीप्ती गांधी, निर्मला गिरवले या उमेदवारांनी होम टू होम प्रचारावर भर देत मतदारांशी थेट संवाद साधलाय। नगरमध्ये गुलाबी थंडीत तापमान घटत असताना राजकीय हवा चांगलीच तापू लागली आहे। प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपाने पुरस्कृत केलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार हरिभाऊ डोळसे यांनी मोठ्या जोशात घर टू घर प्रचारावर भर दिलाय। त्यांच्यासह या प्रभागातील भाजपाचे उमेदवार शैलेश मोळ, दीप्ती गांधी, निर्मला गिरवले असे चौघांचं पॅनल मतदारांशी थेट संवाद साधून गतिमान विकासासाठी कमळाला साथ देण्याचं आवाहन करतायत। यावेळी बोलताना नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी भाजपाचा विकासाचा नारा संपूर्ण देशानं मांडला असून नगरमध्येही परिवर्तन घडून भाजपाला महापालिकेत पूर्ण बहुमत मिळेल असा विश्वास व्यक्त केला। आज आपल्या प्रभाग नंबर 12 मध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व अधिकृत उमेदवार व राष्ट्रपती उमेदवार आज आम्ही संयुक्त पद्धतीने या ठिकाणी प्रचार शुभारंभ केला आहे आणि निश्चितपणानं या परिसरातील सर्व नागरिकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्तीसाठी निश्चितपणानं नागरिक आम्हाला या ठिकाणी साथ देतील आणि निश्चितपणे ते भारतीय जनता पार्टीवर जो विश्वास आहे देशाचा आणि राज्याचा त्याचप्रमाणे या नगर शहरावर निश्चितपणे याच्यात विश्वास राहणार आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही जे सर्व उमेदवार जे या ठिकाणी दिलेत त्यामध्ये मग शैलेश मोळ असतील, हरिभाऊ डोळसे जे असतील, राष्ट्रपती त्यानंतर गिरवले काका त्यांच्या वहिनी असतील आणि माझ्या मंडळी दीप्ती गांधी असे 4 उमेदवार या ठिकाणी प्रवाहाचं पूर्ण आम्ही या ठिकाणी प्रचार करतो आहे। निश्चितपणानं या पॅनलच्या माध्यमातून या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलायचं कारण की आपण पाहतो बरेच वर्षापासून की प्रभागाचा विकास न झाल्या कारणामुळं या ठिकाणी अनेक त्रुटी आहेत त्या निश्चितपणे पूर्ण करण्यासाठी सर्व नागरिक आम्हाला या ठिकाणी साथ देतील आणि निश्चितपणानं या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलायचे राहणार नाही अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व नवीन चेहरे या ठिकाणी या मायावाड्या भागातून दिले। निश्चितपणानं अतिशय मोठा प्रभाग असल्या कारणामुळं आम्हाला दिवसाला 2-4 दिवस लागतात एक पूर्ण प्रभाग पूर्ण करायला आणि निश्चितपणे नागरिकांची आम्हाला मोलाची साथ या ठिकाणी मिळते आणि निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी खात्री की जनता आमच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी आमचे 4 उमेदवार भरघोस मतं निवडून देतील अशी विशाल गणपती राजांनी प्रार्थना करतो। आमच्या नगरकरांच्या जनतेला परत माझ्या वतीनं खासदार साहेबांच्या वतीनं परत एकदा आपण सर्वांनी या 9 तारखेला आपण सर्वांनी मतदान करावं कारण की मतदान हा आपला पवित्र हक्क आहे। कारण की असं असतं की आपण जेव्हा आपलं मतदानाला जातो तेव्हा चांगल्या माणसाला बघून या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे जेणेकरून आपल्या प्रभागाच्या किंवा आपल्या शहराचा विकास झाला पाहिजे या उद्देशाने आपण या ठिकाणी मतदान करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। भारतीय जनता पार्टीचे 3 उमेदवार आमचे ग्रासभेचे त्यांचे चिन्ह कब्बशी आहे असे 4 उमेदवार या ठिकाणी पक्षांनी दिलेले आहेत। निश्चितपणानं या ठिकाणी सर्व जनता या ठिकाणी आम्हाला साथ देईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि निश्चितपणानं या प्रभावामध्ये आम्ही जेव्हा फिरत होतो तेव्हा अनेक जणांनी अनेक गोष्टी सांगितल्या आणि त्यामध्ये प्रामुख्यानं इथल्या ज्या बेसिक गोष्टी त्या काही पूर्ण झालेल्या नाही आणि सर्वांची साथ मिळाली की बाबा आम्ही निश्चित तुम्हाला साथ देऊ, तुम्ही आम्हाला साथ द्या, आम्ही या प्रभावाच्या माध्यमातून आणि महापालिकेच्या माध्यमातून आपल्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पूर्ण करू अशी त्यांना आम्ही ग्वाही दिली आणि निश्चितपणे जनतेने आम्हाला त्यावर विश्वास दिला आहे आणि निश्चितपणे या ठिकाणचे काम आम्ही निश्चितपणे पूर्ण करू अशी अपेक्षा व्यक्त करतो। उमेदवारांना आपण चालवं अशी त्यांनी या ठिकाणी नम्रपणे विनंती केली, आवाहन केलं आणि त्या ठिकाणी या मायावाडी सर्व परिसरातील सर्व नागरिकांनी आम्हाला या ठिकाणी मोलात साथ दिली त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अहमदनगर महापालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 12 मधून मी स्वतः व माझ्याबरोबर निर्मलाताई गिरवले तसेच दीप्ती गांधी आणि हरिभाऊ डोळसे हे उमेदवार भारतीय जनता पार्टी राष्ट्रपती युतीच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या समोर जात आहोत आणि लोकांच्या समोर जात असताना येथील ज्या नागरी सुविधा आहेत त्याबद्दल जी काही लोकांच्या तक्रारी आहेत त्या सर्व तक्रारींचं निरासन करण्याचा आम्ही निवडून आल्यानंतर पुरेपूर प्रयत्न करणार आहोत कारण का भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही महापालिकेची निवडणूक लढवत आहोत आणि भारतीय जनता पार्टीचं देशात राज्यात दोन्ही ठिकाणी जे काही सरकार आहे त्यांच्या मदतीने अहमदनगर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी म्हणून आम्ही सर्वजण प्रयत्न करू। धन्यवाद। भाजपाच्या उमेदवारांनी प्रभागाला आदर्श आणि स्मार्ट बनवण्याचा संकल्प करीत मतदारांना चाकडं घालण्यास सुरुवात केली आहे। त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा दावाही भाजपा समर्थक करत आहेत। प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।